बहुत बढ़िया यहाँ पर फील्डिंग। 6 मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर आज स्वर्गवासी श्याम ठवरे युवा फाउंडेशन धाबे टेकडी यांच्या सौजन्याने धाबे टेकडी प्रीमियर लीग भव्य रात्रकालीन सेवन ये साइड स्पर्धा या ठिकाणी स्थळ पवनी धाबेच्या भव्य पटांगणावर आज रात्री 12 जानेवारी 2026 रोज सोमवारला या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्घाटन सोहळा काही वेळामध्ये सुरुवात होईल। प्रथम बक्षीस 25,000, द्वितीय बक्षीस 20,000 आणि तृतीय बक्षीस 15,000। तर बघू आज ह्या ठिकाणी उद्घाटन होत आहे, कोणती टीम विनर होऊन 25,000 प्रथम बक्षीस घेऊन जाते। तर काही वेळामध्ये आम्ही उद्घाटनाला सुरुवात करीत आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी ह्या ज्या ट्रॉफ्या आपण बघत असाल, प्रथम बक्षीस जे टीम विनर होईल आजच्या क्रिकेट मॅच मध्ये त्या टीमला आम्ही प्रथम बक्षीस जे आहे ते ही ट्रॉफी आणि नगद राशी लगभग 25,000चं आम्ही त्या टीमला देऊ। द्वितीय बक्षीस जे आहे ते दुसऱ्या टीमला आम्ही ही ट्रॉफी आणि 20,000चं रोख रक्कम, आणि त्यानंतर जे तृतीय बक्षीस आहे ते तिसऱ्या टीमला आम्ही ही ट्रॉफी आणि 15,000चं नगद राशी या ठिकाणी देण्यात येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो उद्घाटन सोहळा आहे, श्री माननीय राजकुमारजी बडोले साहेब आमदार व सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीमध्ये आजचा जो उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे। सर जाइए। श्री माननीय इंजिनियर राजकुमारजी बडोले यांचे स्वागत आर्थिक बरोबर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांचे स्वागत कार्यक्रमानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अरविंद भाई मंजेश्वर यांचे स्वागत दिलीप करते विनंती करतो। शक्तीचे दैवत भगवान बजरंगबली, स्वर्गवासी श्याम ठवरे युवा फाउंडेशन धाबे टेकडी यांच्या सौजन्याने हे दुसरं वर्ष आहे या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन करण्यात आहे। आता या ठिकाणी भव्य रात्रकालीन 7 साइड स्पर्धा सुरू होणार आहे। तर या निमित्त लाभलेले पाहुणे श्री माननीय
राजकुमारजी बडोले आपल्या क्षेत्राचे आमदार, तसेच सह उद्घाटक खुने सर, तसेच संजयजी खरवडे, तसेच या गावचे उपसरपंच परागजी कापगते, तसेच जब्बारखेडाचे पोलीस पाटील कोडापेजी आणि ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं असा आदरणीय मंच. प्रथम मी सर्वांना येथील सगळे आवडते क्रिकेट खेळाडू यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि आपलं सूर्य मकर राशीमध्ये आता प्रवेश घेणार आहे, तर अशा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तर क्रिकेट म्हटलं तर सर्व पोरांचा आवडता छंद. खेळ म्हटलं तर जिद्द आणि जोश, मुलांच्या मनामध्ये जिद्द आणि जोश असते. पण जिद्द आणि जोश खेळताना मुलांनो आपले पाय असे घट्ट करा, आपले पाय असे घट्ट करा की फुलांना, आपल्याला फुलांच्या पायघड्यावरती चालताना काट्यांना बोचणं माहित असते, वेदना माहित नसतात. आपले पाय इतके घट्ट करा की तुम्हाला फुले म्हणणार आइये वेलकम सुस्वागत. म्हणून पालकांनी मुलं अभ्यास करतात, पण त्याबरोबर छंद पण जोपासायला पाहिजे. आणि छंद असा जोपासा आपल्या सचिन तेंडुलकर नोकरीपेक्षाही कितीतरी पटीने युवकांना मी असं सांगू इच्छिते आणि इथल्या पंचांना पण सांगू, त्यांचे आभारी आहे. जय हिंद, जय भारत. पुन्हा नववर्षाच्या शुभेच्छा देते. अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री माननीय इंजिनियर राजकुमारजी बडोले आमदार साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. भगवान बजरंगबली यांना विनम्र अभिवादन. ज्यांच्या प्रिय स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी हा भव्य रात्रकालीन सेवनीय साहित्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ते आमचे दिवंगत मित्र श्याम ठवरे यांना अभिवादन. मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर स्वर्गवासी श्याम ठवरे युवा फाउंडेशन धाबे टेकडी यांच्या सौजन्याने या ठिकाणी धाबे टेकडी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित पंचायत समितीच्या सदस्य आदरणीय चंद्रकलाताई ठवरे, प्रामुख्याने उपस्थित आदरणीय खोले सर, आमचे कानोलीचे माजी सरपंच संजय खरवडेजी, आपल्या पोरीचे उपसरपंच परागजी कापगते, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले श्यामरावजी धनबंधू, अमरजी कोडापे, अनिलजी पुस्तोडे, अरविंदजी नंदेश्वर, मनोहरजी धुर्वे, सीतारामजी वळके, शशिकांत ठवरे, श्यामरावजी धनबंधू, डोंगरवार साहेब, अनिलजी मोहनकर, सूरज शेंडे, ज्यांचं या ठिकाणी स्वागत झालं, ही सगळी सन्माननीय मंडळी आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्या भव्य रात्रीकालीन शाळेचे प्रीमियर लीगचे खेळाडू बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, या ठिकाणी स्वर्गवासी श्याम ठवरेजी यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. श्याम ठवरे फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने या मागच्या अनेक वर्षापासून अनेक कार्यक्रम घेताना या ठिकाणी आमचे आयोजक मंडळी, मग तो शशिकांत असेल, डॉक्टर राहुल ठवरे आणि त्यांच्या सोबतची सगळी मंडळी या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेतात. इकडच्या युवा पिढीमध्ये जोश निर्माण करण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत चांगला उपक्रम ते सगळी जण या ठिकाणी राबवतात आणि म्हणून श्याम ठवरे युवा फाउंडेशनचा या ठिकाणी मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. आपण असेच कार्यक्रम इकडच्या भागामध्ये सातत्याने घ्यावा, युवकांमध्ये जोश भरवण्याचं काम आपण सगळेजण करता. अनेक क्षेत्रामध्ये आपण काम चांगल्या पद्धतीने करताय. आपल्या या भागाची परिस्थिती म्हटले म्हणजे इकडे आमचा अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या बहुजन समाजाच्या शिक्षणाशिवाय आपल्या सगळ्यांची काही ज्ञान नाहीये. आता चंद्रकलाताई फार चांगल्या बोलल्या, पण सचिन तेंडुलकरला मुंबईचं ग्राउंड भेटलं, त्याची जात पण मोठी होती
आपल्या सगळ्यांच्या नशिबात सचिन तेंडुलकर आपण किती जरी असलो तरी बनण्यासाठी फारच त्रास होणार आहे. अर्थातच खेळ हा आपल्यासाठी तरुणांसाठी त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टीनं आणि बाकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं काम आहे. 6 मित्रांनो, या ठिकाणी एक टीम आहे आणि या साईडला बघू शकता दुसरी टीम आहे. तर लगेच आम्ही या ठिकाणी, आपल्या टीमचं नाव दादा? बीपी विक्ट्री वायपर्स, पवनी धाबे. हे पुरे खेळाडू आहेत या ठिकाणी. दादा, आपल्या टीमचं नाव? श्री विक्रम धाबे टेकडी. हे विरुद्ध टीम आहे या ठिकाणी बघू शकता. सर नमस्कार. स्टार्ट. शीतपट शीत आली. बालिंग कोणाची आहे? बालिंग इकडली बालिंग. हा, ओके. बहुत ही बढ़िया कड़क शॉट लेके आगे निकल कर खेला यहाँ पर, और बड़ी और बहुत ही बढ़िया टीम आणले का साहेब? अपनी टीम को नाही आहे का? बहुत बड़ा योगदान देते हुए यहाँ पर अर्षद भाऊ टीम आणला का रे? तुझी टीम आहे का रे? मग का कोणती? टीम आहे नाही तर आर्मी वाली, पवनीवाली का? यहाँ पर एक भी सीट खाली नहीं. स्पर्धक लड़ते झगड़ते हुए यहाँ पर मैच देखने के लिए आ गए हैं. शेखुड़ी पेटों के भी टीम आपली आहे का? सुशील भाऊ ने, टीम आपली आहे ना? मानो सुशील भाऊ ने दिया. उद्या आली पाहिजे न्यूजवर. और यहाँ पर बीट हुए बैट्समैन. नया बॉलर आहे ना तू? टीम आणले कोणी? बघायला आले का? शिखर मास्टर हमको इधर से तीसरा है. एक्सपीरियंस खिलाड़ी. चौका छक्का. बढ़िया, यहाँ पर बहुत ही कड़क शॉट 4 रन के लिए. क्या रन? चौका नहीं फील्डर के पास. आउट. यहाँ पर नजर जरूरत, और एक गेंद को टलाया. बहुत ही नजाकत से 2 रनों की जरूरत जीत के लिए. रनों की जरूरत. सामना करेंगे दुशान. बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर टलाया. दूसरे सामने बहुत सामने, और यहाँ पर सामने शिक्षा करने की कोशिश और अनुभव लेकर आते हुए यहाँ पर पट्टी हुई गेंद समझ नहीं पाए बैट्समैन, सीधा बाउंड्री के बाहर खेला. और मैंने पौनी के जब वो खेलने आते तब गेंद आंखों को नहीं दिखती. सामना करेंगे आस्तिक गौरव. यहाँ पर फील्ड सजाते हुए कप्तान. बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पर. 3rd बॉल. और यहाँ पर दिशाहीन टहलाया गेंद को, लेकिन वहां पर फील्डर तैनात. राहुल भाऊ की एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 10 रन. भाऊ गेंदबाजी करेंगे आदित्य.
मैच का लुत्फ उठाते हुए तो जाइए यूट्यूब चैनल पर, बहुत ही बढ़िया गैप ढूंढ निकाला यहाँ पर अरविंद इनकी यूट्यूब चैनल पर। और यहाँ पर दिशा शेफट की बढ़िया यहाँ पर क्रिकेट का सामना चलता हुआ अरविंद भाव सामना करेंगे। और यहाँ पर डॉट गेंद समझ नहीं पाएंगे इनको। और जो खेल रहे हैं वो ओनर भी है, वो मालिक है अपनी टीम के। गेंद को दिशा दिखाने की कोशिश है यहाँ पर, लेकिन अच्छे से बैट पे आई नहीं गेंद। डॉट गेंद यहाँ पर आदित्य भाव की। एक और डॉट गेंद यहाँ पर। ओवर की समाप्ति 2 ओवर के बाद स्कोर है 15 रन। 1 विकेट के नुकसान पर अपने खेल बहुत ही बढ़िया यहाँ पर कीपरिंग राहुल भाव की। उड़ता गौरव यहाँ पर दिखाई दिया हमको 88 नंबर की जर्सी पहनते हुए। घर बैठे बैठे अपने कंबल में देखिए यहाँ पर स्कोर हुआ है। ये कड़क शॉट लगाया था अरविंद ने, लेकिन वहां पर फील्डर सदैव सामना कर गया। और यहाँ पर सीधा गेंद को भेजा बाउंड्री के बाहर, अपने विकेट गवाते हुए असली। काय म्हणला? तो संघ आमची एवढी तर अरविंद किती मारलं म्हणजे येतंय का? सुंदर तो लावलेला चेंडू 40 रन तू चालला का? आणि ह्या चेंडूचे ओनर आहे ते आऊट झालेले नाही आणि पूर्ण जो भार आहे संघाचा तो त्यांच्या कांद्यावर टाकलेला आहे। बघू ओनर आपल्या टीम साठी आता काय करतील। शेवटचा ओव्हर हा पूर्ण प्रेक्षक पहिल्या बॉल मध्ये आउट झाला का? पहिल्या बॉल मध्ये हो ना? क्षमता आहे 1 लाख लोकांची क्षमता इथं बसण्याची आणि तो पूर्ण भरलेला आहे। काय आ गया किशोर? अरविंद भाऊ सामना करतील। पुन्हा वाईट बॉल दिशाहीन। पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु राहुल भाऊनी कॅच पकडली। खूप सुंदर कीपरिंग या ठिकाणी। सामना करतील आशिष भाऊ। गमावलेली आहे आशिष भाऊनी। आपल्या ताकदीचं प्रदर्शन या ठिकाणी आशिष भाऊ करतायत।
बहुत ही बढ़िया कड़क शॉट, लेकिन सीधा फील्डर को ढूंढा यहाँ पर कॉटन बोल्ट कार्तिक भोग, यहाँ पर ऑल आउट। खूप सुंदर असा शॉट या ठिकाणी आदित्य भाऊनी मारलेला आहे। कार्तिक भाऊकडे कोणताही मौका नाही। खूप सुंदर या ठिकाणी माईक जवळ या। बॉलर बेल्ट ना आणलं बहुत बढ़िया यहाँ पर फील्डिंग द्रविड़ भाऊ। ये बहुत ही बड़ा यहाँ पर, और फील्डर ने भी जो बहुत ही बढ़िया गेंदबाजी भाऊ सर। चेंडू या ठिकाणी आतमध्ये आला, आदित्य भाऊला काही समजलं नाही आणि अंपायरचा इशारा नॉट आउट। खूप सुंदर असा चेंडू या ठिकाणी दीपक भाऊ यांनी खूप सुंदर असा चेंडू अडवलेला आहे। कि यहाँ पर मानो 4 रन की छाप लगी थी, कोई मौका नहीं फील्डर के पास। 4 रन के आदित्य भाऊ ने 21 रन। खूप सुंदर असा शॉट, परंतु दीपक भाऊ त्या ठिकाणी चुस्त दुरुस्त तैनात आहेत आपल्या टीमसाठी। कट शॉट या ठिकाणी त्यांना 7 रन, बॉल 7 रन। और यहाँ पर एक आखिरी बॉल में 7 रनों की आवश्यकता। यहाँ पर एक बहुत ही बढ़िया यहाँ पर मैच का अंत हुआ। टीडी फायटर्सच्या सर्व खेळाडूंना अशी विनंती आहे, एक नवं काय असते कप्तान आहे त्यांना सुद्धा